सकाळी खूप असं आभ्रट होतं, ऊन नव्हतं आणि आम्ही वरती गेलो पतंग उडवण्यासाठी आणि एवढं ऊन पडलं होतं की बापरे. कारण सावलीत गेलं तर थंडी वाजत होती आणि उन्हात आलं तर ऊन लागत होतं. असं काही वातावरण आमच्या संक्रांतीला होतं. कारण कसं आहे, आता तुम्ही पण माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि तुम्हाला पण एक्साइटमेंट असतेच की यांनी संक्रांत कशी सेलिब्रेट केली असेल. की टळला तर हा जो बलून आहे तो वरती जाण्याच्या ऐवजी झालं काय खालीच आला आणि तो मेन म्हणजे टळला बघा कुठे चालला तो, बिल्डिंगकडे. आमची एवढी की जी आपल्यालाच लागून जाईल अशी माझ्याच घराजवळ खाली आला. हाय हॅलो. हाय हॅलो. नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल. नक्कीच मस्त आहात. चला, हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन कोऱ्या अशा यूट्यूब चॅनलवर. कुठे चाललाय तू संक्रांतीला? ती काढणं असं नाही करू, बॅड दिसतं. कुठे चाललाय तू? काय करायला चाललाय? काईट उडवायला. त्याचं केव्हांचं चाललेलं आहे की मम्मी पतंग उडवायची आहे, काईट उडवायची आहे. तर त्याच्या पप्पांना आहे की काही टाइम नाही. पप्पा नो, डोंट डू दिस. दिस इज विच मॅनर्स. हा मग नाही. हा चल. तर त्याचं केव्हांचं चाललेलं आहे की मम्मी पतंग उडवायची आहे, पतंग उडवायची आहे. आणि त्याच्या पप्पांना काही टाइम नाही आहे ह्या वेळेसच्या संक्रांतीसाठी. त्यामुळे आम्ही चाललोय कोणाच्या गली? तिथं कोण उडवणार आहे पतंग? येस. तर फायनली त्याचा मामा आहे की पतंग मुलांना उडवून देणार आहे आणि एन्जॉय हा संक्रांतीचा होणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे माझ्या सिस्टरकडे, म्हणजेच माईच्या घरी, आणि तिथं पण येणार आहे मुलांचा मामा. तर असाच ब्लॉग मी जाऊन येतो. नीट बैस. मी कुठे जातो? पतंग उडवायला. असाच ब्लॉग. आणि ना झालं काय आहे, बघा किती वाजत आले घड्याळात, तुम्हाला दिसत असेल 1:30 वाजत आलेला आहे बरोबर. कारण ना मला सकाळी ब्लॉग स्टार्ट करायला अजिबात जमलं नाही, कारण खूप सारी धावपळ वगैरे कामं खूप होती. त्यामुळे मी टोटली सगळं काम आवरून घेतलं, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, सगळं आटपलं. मग म्हटलं चला आता मुलांना सण म्हणजे काय आहे ते समजलं पण पाहिजे, एन्जॉय हा कळला पाहिजे. म्हणून मग आता फायनली आम्ही निघालोय मस्त एन्जॉय करायला. आणि इथं त्याच्या पप्पांना टाईम नसल्यामुळे आम्ही चाललो आहे तिकडे. तर फुल डे व्लॉग असणार आहे. फुल डे म्हणण्यापेक्षा हाफ डे झालेला आहे. जेवढा ब्लॉग आहे तेवढा खूप छान असणार आहे, फुल डे ब्लॉग होणार आहे. त्यामुळे ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा आणि असेच आमच्यासोबत कंटिन्यू राहा. चला आता भेटूया डायरेक्ट त्यांचा मामा आल्यावर माईच्या घरी. फायनली पोचलो आम्ही माईच्या घरी आणि आम्ही जाईपर्यंत भाऊ पण तिथे आलेलाच होता. आणि माझ्या मुलांना तर जाम आवडतं पतंग उडवायला, कारण त्यांचं नेहमी चालू असतं की संक्रांत कधी येणार आहे. आणि भाऊ की ज्याला खूप सारा एन्जॉय हा पतंग उडवताना होत असतो. मग त्याने खूप साऱ्या मोठ्या मोठ्या पतंगी आणलेल्या होत्या आणि त्याचं काम त्याचं सुरू होतं. आणि इकडे मग नंतर सगळेच जण हळूहळू वरती टेरेसवर आले. आणि झालं कसं की सकाळी खूप असं आभ्रट होतं, ऊन नव्हतं आणि आम्ही वरती गेलो पतंग उडवण्यासाठी आणि एवढं ऊन पडलं होतं की बापरे, विचारूच नका. अक्षरशः सगळेजण सावली धरून बसत होते, कारण सावलीत गेलं तर थंडी वाजत होती आणि उन्हात आलं तर ऊन लागत होतं. असं काही वातावरण आमच्या संक्रांतीला होतं. आणि थोडं ह्यावेळेस संक्रांतीचा जोर आमच्याकडे कमीच होता, कारण तुम्हाला सर्वांना माहिती की सगळीकडे काय चालू आहे. आणि त्यानंतर पहिली पतंग त्यांनी उडवली आणि तीच नेमकी आमची कटली. आम्हाला हसूच आवरत नव्हतं की पतंग वरती जाताच आमची कटली. पण ठीक आहे, हे असं होतच असतं. आम्ही काही काटल्या लोकांनी आमची काटली. पण मग मस्त असं एन्जॉय आमचा पतंग उडवताना हा होत होता. आणि एकच पतंग थोडी आणलेली होती, भरपूर साऱ्या पतंगी भाऊ घेऊन आलेला होता. त्यामुळे मुलांना खूप मज्जा पण येत होती. आणि जेव्हा मामा दुसऱ्यांची पतंग कापत होता तेव्हा पोरं जाम मज्जा करत होते. आणि हे नेहमीच असतं, मामी असते त्यांची चक्री पकडायला आणि मामा असतो पतंग उडवायला. आणि आम्ही नेहमी बसत असतो सावलीत, कारण आम्हाला ना ऊन काही सहन होत नाही. आणि त्यानंतर घेतली मस्त मामीने पतंग उडवायला आणि त्यानंतर मस्त असा एन्जॉय असा चाललेला.
तर संक्रांतीला तुमच्याकडे पण पतंग उडवली का, तुम्ही पण असा एन्जॉय केला का, मला नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडे संक्रांतीला पण म्हणजे असं खूप सारा धांगडधिंगा असतो का तेही सांगा. आमचा टेप वगैरे चालू होता, मी सगळं काही म्यूट केलेलं आहे कारण लगेच कॉपीराईट आली असती, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे मला जेवढं व्हॉइस ओव्हर करता येईल तेवढंच मी केला. आणि आमचं संक्रांतीचा छोटासा व्लॉग आज झालेला आहे की जो म्हटलं चला आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीसोबत घेऊन येऊया. कारण कसं आहे, आता तुम्ही पण माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि तुम्हाला पण एक्साइटमेंट असतेच की यांनी संक्रांत कशी सेलिब्रेट केली असेल, किंवा हिच्या घरी काय झालं असेल, किंवा हिने काय स्वयंपाक केला असेल, हे सगळं बघण्याची तुम्हाला पण उत्सुकता तेवढीच असते. त्यामुळे एक दिवस लेट हा येतोय आपला व्लॉग संक्रांतीचा. पण ह्या दिवशी असा मोठा अनर्थ होता होता टळलेला आहे. कारण काय झालं ते मी तुम्हाला सांगतेच पुढे थोड्या वेळामध्ये. पण मग आता दुपारी फक्त आमचं चाललेलं होतं पतंगीचं. आणि मेन म्हणजे कसं आहे की मुलांना पण प्रत्येक सणवाराचं समजलं पाहिजे की कुठल्या सणाला काय महत्त्व आहे किंवा कुठल्या सणाला काय केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही प्रत्येक सण आहे की जो करत असतो. इथे बघा मामी कसा मांजा गोळा करते. अरे यार म्हटलं, मामीला म्हटलं असा मांजा नाही करत. आणि त्यानंतर समूह आणि तिच्या फ्रेंड की त्यांचं पतंग उडवणं सोडून वेगळंच काहीतरी चाललेलं होतं. त्या मस्त करत होत्या पार्टी. सगळ्यांनी मस्त कॉन्ट्री काढलेली होती आणि सगळ्यांकडे पैसे होते आणि त्यात जाऊन त्यांनी मस्त जलजिरा बनवलेला होता आणि सगळ्यांना ते देतही होते. कसं असतं मुलींचं, म्हणजे मुलांना तुम्ही पतंग उडवताय उडवा, आम्हाला आमची पार्टी करायची आहे. आणि सगळे बॉईज होते की जे पतंग उडवण्यात बिझी होते, तर गर्ल्स होत्या की ज्या मस्त पार्टी करत होत्या. सगळ्यांना काही ना काही खायला आणत होत्या, प्यायला आणत होत्या. आणि ही आमची समू की जी आता खरंच मोठी झालेली आहे की जिला वाटतं सगळ्यांनी काही ना काही खावं प्यावं, ती मस्त अशी सगळ्यांना तिने वाटून दिलेलं आणि सगळ्यांनी मस्त असा एन्जॉय केलेला. आणि माझा शिव आहे की ज्याचं गणित समूकडे होतं तर गणित मामाकडे होतं आणि आम्ही इकडे खात पित होतो. पण तिकडे मामा आहे बिचारा, त्याचं पतंगीचं काम काही संपत नव्हतं आणि तो फुल पतंग एन्जॉय करत होता. इथे पुन्हा आमची कटली म्हणजे झालेलं आहे ना की तो मांजा आहे की जो जुना होऊन गेलेला होता, वरती जातात कटत पण होती आणि आम्ही पण दुसऱ्यांचे तेवढंच कापतही होतो. आणि त्यानंतर इथे माझा परम आहे की ज्याचं चाललेलं होतं इकडे पळ तिकडे पळ. आणि झालं काय, इतके सारे मांजे होते ना टेरेसवर, खूप जणांच्या पतंगी कापल्या जायच्या आणि मांजे टेरेसवरून जात होते. आणि परम आहे ज्याची मस्ती कमी होत नव्हती, त्या मांज्याने काही दुखापत होईल ही भीती आम्हाला होती, म्हणून त्याच्या मावशीने त्याला डायरेक्ट कड्यावरच उचलून घेतलेलं होतं. आणि खूप सारी मज्जा ही संक्रांतीला येत असते. आणि काही मांजा आहेत की जे खरंच खूप हानिकारक असतात सगळ्यांसाठी. आणि त्यात परम आहे की जो खूप छोटा आहे, त्याला मांजा लागायला नको, काही कापल्या जायला नको, ही काळजी आम्ही तेव्हा घेत होतो. आणि छान असा एन्जॉय चाललेला होता. तुम्ही संक्रांतीला काय एन्जॉय केला मला नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडे पण पतंगीचा उत्सव हा एवढाच असतो का तेही सांगा. त्यानंतर रात्री सगळेजण माझ्या घरी आलेले. हे फर्स्ट टाईम असं झालेलं की सगळ्यांना इकडे यावं लागलं तिळगुळ द्यायला, कारण आहो खूप बिझी होते. त्यामुळे सगळेजण इकडे आलेले आमच्या घरी, कारण मी कोणाकडे जाऊ शकत नव्हते आणि मला सगळेजण तिळगुळ द्यायला येणार नाही असं तर होणारच नाही. त्यामुळे माझी पूर्ण फॅमिली आणि आम्ही संध्याकाळी मस्त असं तिळगुळ एकमेकांना दिलं आणि छान असं सेलिब्रेट केलेलं. तर तुमच्याकडे कशी होती संक्रांत तेही मला नक्की सांगा. आणि गावागावाची प्रथा ही वेगळी असते, पण आमच्याकडे तसं काही नाही आहे अजून. जसं मी काही रील्समध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं तसं आमच्याकडे काही नसल्यामुळे आमचं फक्त दुपारी पतंगीचा उडवण्याचा कार्यक्रम आणि संध्याकाळी असतो तिळगुळ आणि त्यानंतर असते जेवायला. तर तुम्ही म्हणाल की सण होता तरी पण जेवायला असं वरण भात दिसते आणि पुरी भाजी पावभाजी असं का, तर आहे ना आहोय की जे सकाळी पण जेवायला आलेले नाही, वेगळ्याच कामात होते. त्यामुळे माझा पूर्ण स्वयंपाक जसा तसा पडलेला होता. आणि काही कारणांमुळे आमच्या पाठीमागे हा 8-10 दिवसांपासून स्वयंपाकही बनत होता, त्यामुळे तिकडूनही आलेलं तेच आम्ही सगळ्यांनी मस्त असं खाल्लं. आणि इकडे रात्री या मुलांचं काय सुरू झालेलं होतं बापरे, हाच तो होतं मी तुम्हाला सांगणार होती का अनर्थ टळला. तर हा जो बलून आहे तो वरती जाण्याच्या ऐवजी झालं काय, खालीच आला आमच्या मोकळ्या पटांगणामध्ये शेजारी. आणि तिकडे सगळं असं वाळलेलं गवत वगैरे आहे की जे पेट घेईल का काय अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटायला लागली.
म्हणजे त्याने वरती जायचं सोडून तो खालीच आला वरून खाली. त्यामुळे इतकी धाकधूक आमची सुरू झालेली आणि सगळीकडे गाड्याच गाड्या होत्या. आणि आम्ही म्हटलं हा जर तो गाड्यांजवळ गेला तर काही ना काही अनर्थ होईल. आणि तो मेन म्हणजे टळला बघा कुठे चालला तो, बिल्डिंगकडे. आमची एवढी इंडिकेटर लागलेली की तो ना कोणाच्या गॅलरीत जाओ किंवा कुठल्या गाडीवर पडो, सक्रात आहे की जे आपल्यालाच लागून जाईल अशी काही भीती आमच्या मनात होती. पण तसं काही झालं नाही. थोडक्यात आमचा अनर्थ हा टळला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि हे मामा भाच्यांचे उद्योग कसे होते तेही सांगते. बघा तो माझ्याच घराजवळ खाली आला. मेन म्हणजे ती खूप आम्हाला भीती वाटत होती की हा काही ना काही होईल का काय असं, पण काही झालं नाही. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, छानशी कमेंट करा. तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. बाय.